नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन अवघं 1 वर्ष झालं आणि तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्यात। छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज नजीक 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्यात। महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा MSRDCने केला होता। मात्र हा दावा फोल ठरलाय। माळीवाड इंटरचेंज जवळ पुलावरती मोठा खड्डा पडल्यानं अपघाताची देखील शक्यता आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, समृद्धी महामार्ग आधीच अपघातांमुळे सातत्याने चर्चेत असतो आणि त्यात अशा पद्धतीने खड्डे भेगा काळजी वाढवणार आहे। नाही, निश्चितच महाराष्ट्राची समृद्धी म्हणून या मार्गाला ओळखलं जात होतं। मात्र याच समृद्धी आता पूर्णपणे भेगाळलेली आपल्याला पाहायला मिळते। माळीवाडी एक्सचेंजच्या जवळ मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत। या समृद्धी महामार्ग खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। या त्यांच्या ड्रीम ला भेगा पडल्यात असं आपल्याला म्हणता येईल। खरं तर दावा केला होता की 20 वर्ष इथे कुठलाही खड्डा पडणार नाही किंवा त्या सिमेंटला भेगा पडणार नाहीत। मात्र हे दावे इथे फोल ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दृश्यांमध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीनं जवळपास 100 मीटरचा भाग जो आहे तो या ठिकाणी भेगाळलेला आहे आणि पुढे देखील छोट्या मोठ्या भेगा या महामार्गावरती पडलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर काही आताच जे समृद्धी महामार्ग ज्यांच्या निगराणीखाली करण्यात येत होता त्या अधिकाऱ्यांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आणि त्यातच अशा पद्धतीच्या भेगा पडल्याचं पुढे येणं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट जसं कृष्णा तुम्ही सांगितलं, पण त्यातही भ्रष्टाचार झालाय, निकृष्ट दर्जाचं काम केलं गेल्याचं समोर आलंय। कशी दखल घेतली जाते याची हे पाहावं लागेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन